कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातर्फे प्रगत शैक्षणिक प्रणालीसाठी आधुनिक युगातील आंतरविद्याशाखीय संदर्भ या विषयावरील 2 दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील बहुविद्याशाखीय परिषदेस आजपासून प्रारंभ झाला। या परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक एस.टी. इंगळे यांच्या हस्ते झाले। यावेळी विचारमंचावर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राध्यापक अनिल डोंगरे, भोपाळ येथील प्राध्यापक राजेश खंबायत, इंदोर येथील प्राध्यापक लक्ष्मण शिंदे, शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर मनीषा इंदानी, माजी प्रकुलगुरू प्राध्यापक पी माहुलीकर, योगशास्त्र विभागाचे समन्वयक आर.आय. पाटील आणि राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉक्टर संतोष खिराडे उपस्थित होते। समाज का निरंतर जीवित रहना इट डिपेंड्स ऑन द सेल्फ रिन्यूअल प्रोसेस। ये समाज जो है, ये इंडिविजुअल है, ये पशु है, पक्षी है, आदमी है, समाज पूरा जो इकोसिस्टम है ये अपनी कंटिन्यूटी को मेंटेन करती है बाय द वे ऑफ प्रोसेस ऑफ सेल्फ रिन्यूअल, यू नो, एंड दिस सेल्फ रिन्यूअल इज पॉसिबल थ्रू एजुकेशन ओनली। 3 education systems, 3 education policies came in existence in India. First was in 1968, Kothari Commission. After that, the second policy came in 1986, which was modified in 1992. And the present policy, it came into existence in 2020. And stepwise implementation of this particular national education policy is started all over India. 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र स्कूल ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज या चर्चासत्रामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा विषय चर्चेला जाणार आहे। यामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा भविष्यात येऊ घातलेल्या या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या निमित्तानं कोणते चॅलेंजेस आपल्यासमोर असतील यासंबंधी डिस्कशन केलं जाणार आहे। निश्चितच एक सर्वंकष चर्चा होऊन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी चांगल्या पद्धतीनं कशी राबवता येईल यासाठी हा एक स्तुत्य असा उपक्रम हाती घेतलेला आहे। मी या उपक्रमाला शुभेच्छा देतो। ही राष्ट्रीय कार्यशाळा इंटरडिसिप्लिनरी कॉन्टेक्स्ट फॉर ॲडव्हान्स एज्युकेशन सिस्टीम इन मॉडर्न एरा या विषयावरती आहे। हा विषय मुद्दामच घेण्यात आलेला आहे कारण आत्ताच राष्ट्रीय शैक्षणिक आयोग 2020 लागू करण्यात येत आहेत। काही ठिकाणी ते लागू झालेलं आहेत आणि काही ठिकाणी ते आता नजदीकच्या वर्षामध्ये लागू होणार आहे। राष्ट्रीय शिक्षा नीतीचा मुख्य उद्देश म्हणजे एक चांगला माणूस बनवणं, एक चांगला व्यक्ती बनवणं की ज्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन असेल, ज्याच्याकडे तार्किक क्षमता असेल, जो विद्यार्थी आपल्या भारतीय संस्कृतीला धरून असणार आहे असा विद्यार्थी निर्माण करणं हा राष्ट्रीय शैक्षणिक आयोग 2020चा उद्देश आहे। आणि या उद्देशाला धरूनच ही आजची राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये जवळपास 100 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केलेली आहे। पण संशोधन पेपर मागवलेले होते आणि आम्हाला ते प्राप्त झालेले आहेत। या संशोधन पेपरचं देखील वाचन या 2 दिवसीय कार्यशाळेमधून होणार आहे। या कार्यशाळेतून असं वाटतं की ही कार्यशाळेतून खूप चर्चा होऊन येणाऱ्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी शिक्षक वर्ग तयार होईल आणि विद्यार्थ्यांसाठी चांगल्यात चांगली संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नरत राहतील।